राज्यात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मोहीम सुरू आहे. त्यामध्ये काय अडचणी येत आहेत, काय आव्हानं आहेत? आपल्यासोबत नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आहेत. त्यांच्याकडनं समजून घेऊया काय अडचणी आहेत. सर, नागपूरमध्ये जी काही SIRची प्रक्रिया सुरू झालेली आहे, काय अनुभव आहे आतापर्यंत? हे बघा, आता नागपूरमध्ये जवळपास 46 लाख वोटर आहेत, है ना. प्रत्येक वोटरला आम्हाला 2 ये फॉर्म त्यांना द्यायचे. एक ते भरतील, एक जे BLO आहेत ते त्यांच्याकडून भरून घेऊन त्या अपलोड करतील त्यांच्या BLO ॲपवर. तर जवळपास 92 लाख फॉर्म आहे. तर नंबर 1 तर त्याचे प्रिंटिंग एक मोठा चॅलेंज आहे. जवळपास 92 लाख 1,84,00,000 तुम्हाला साईट प्रिंट करायची. तर प्रिंटिंगचं काम सुरू आहे. त्यानंतर SIR फार एकदम बारीक प्रोसेस आहे. त्यामध्ये कुठल्या प्रकारची चूक करण्याची अजिबात संधी कोणाला मिळणार नाही. ते सर्व जे मतलब कसा काय भरायचे, काय अपलोड करायचे, BLO ॲपवर वेगवेगळे काय टॅब आहे, कुठे काय करायचे, ते सगळे इन्स्ट्रक्शन प्रत्येक BLO पर्यंत व्यवस्थित पोहोचवणे आणि त्यानंतर त्यांनी त्याप्रमाणे काम करणे, हे फार एक मोठा मतलब चॅलेंज आहे, आव्हान आहे. आणि म्हणून आपण खूप ट्रेनिंगवर खूप भर दिला आहे. आमचे जे BLO आहेत, BLO सुपरवायझर आहेत, ते प्रत्येकदा 3, 4, 5दा आपण ट्रेनिंग देऊन टाकलं आहे, की प्रत्येक बारीक बारीक गोष्टीवर त्यांना सांगितलं की कसं मार्गदर्शन केलं की कसं करायचे. आता नागपूरमध्ये एक वेगळीच एक आव्हान आहे की ते हायली अर्बनाइज्ड डिस्ट्रिक्ट आहे. जवळपास 65% जे पॉप्युलेशन आहे तो नागरी भागात राहतो. कारण नागपूर शहर स्वतः खूप मोठा शहर आहे, नागपूर महापालिका. तसेच 29 नगर परिषद नगरपालिका आहेत आणि मोठे मोठे नगरपालिका नगर परिषद आहेत. तर जवळपास 65% जे पॉप्युलेशन आहे ते महापालिका किंवा नगरपालिका नगर परिषदच्या हद्दीत राहते. आता ग्रामीण भागातमध्ये कसं असतो की प्रत्येक व्यक्ती लोकांना वेगवेगळे सर्व लोकांना तो ओळखतो. मतलब मी माझे सर्व जे नेबर्स आहेत त्यांना मी ओळखतो. शहरी भागात असं नाही आहे. मतलब माझे शेजारी जे फ्लॅट आहे त्यामध्ये कोण राहणार तोच बरेच लोकांना माहिती होणार नाही. आता म्हणून जर काही लोकांनी काय केलं आहे की एकदम फार मोघम स्वरूपाचे ॲड्रेस दिला आहे त्यावर. आता माझ्याकडे बरेच लोक आहेत, ज्यांनी बरेच मतदार आहेत, त्यांनी लिहिलं आहे काटोल रोड, अमरावती रोड, बरोबर, सिव्हिल लाईन्स. आता ना त्यामध्ये फ्लॅट नंबर आहे ना घर नंबर आहे. तर हा ज्या एक चॅलेंज आहे त्यावर मात करण्यासाठी आपण जे बूथ लेवल एजंट आहे, जे पॉलिटिकल पार्टीचे कार्यकर्ते आहेत, त्यांची आपण मदत घेतो की तुम्ही सांगून द्या की हा व्यक्ती कुठे राहतो. जी महापालिकाची यंत्रणा आहे शहरमध्ये किंवा नगरपालिकाची यंत्रणा आहे, जे सफाई कर्मचारी आहे, मुकद्दम आहेत किंवा टॅक्स कलेक्टर आहेत, ते बरेच लोकांना पर्सनली ओळखतात. त्यांची आपण सपोर्ट घेतो, त्यांचे आपण सहकार्य घेतो की हे कसं, हे जे व्यक्तीचं नाव आहे कुठे राहतो, अमरावती रोडवर तो कुठे राहतो. पण खूप खरंच आव्हानात्मक आहे, कारण नगर नाव नाही लिहिलेलं आहे, प्लॉट नंबर लिहिलेला नाही, कोणता लेआउट आहे, कोणती सोसायटी आहे. मग कसं करणार आहे, कारण इतकं मोठं शहर आहे. नाही बघा, शेवटी आपण बूथ लेवल एजंट कार्यकर्त्याची मदत घेणार. त्यानंतर जी यंत्रणा जसं मी सांगितलं टॅक्स कलेक्टर, सफाई कर्मचारी, त्यांची मदत घेणार. पण शेवटी जर आपण कोणाला शोधू शकलो नाही, मग एकच पर्याय आहे की जसं अमरावती रोड आहे किंवा जे पण एक मोठा चौक असेल, एक मार्केट प्लेस असेल, तिथे आपण पंचनामा करून चिटकून देणार की नोटीस चिटकून देणार त्या व्यक्तीच्या नावाने. आणि जे लोक असतील त्यांचे पंचनामे घेऊन घेणार की आपण नोटीस दिली आहे आणि त्याने जर वाचला, कारण आपण सार्वजनिक जागावर तो नोटीस हे करणार, जर ते वाचून आले आमच्याकडे मग आपण त्यांना हे फॉर्म देऊ शकणार. हाच शेवटी पर्याय हेच आहे. त्याशिवाय आणखी काय वाटतं आपल्याला, की 3-3 वेळा जाऊन पाहायचं आहे. 29 जुलै लास्ट डेट आहे सगळी माहिती देण्याची. पण काही लोकं शहरात नसतात, नाही आहेत. काही लोकं अमरनाथ यात्रेला गेलेले आहेत. अशांचं कसं होणार? बरोबर. बघा, म्हणून जेव्हा मी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, मी सर्व नागरिकांना एक आवाहन केली होती की आपण कृपया जर BLOशी चांगला कोऑर्डिनेशन ठेवला, BLO आपल्याकडे पहिल्यांदा येणार आणि आपल्याला हे फॉर्म देणार. त्यानंतर जर आपण एक एक्झॅक्ट डेट सांगू शकलो की ठीक आहे, तुम्ही 5 तारीखला, 6 तारीखला, 10 तारीखला जर माझ्याकडे संध्याकाळी, दुपारी, सकाळी आले तर मी तुम्हाला भरलेला फॉर्म देऊ शकणार. मग त्यांना 3दा भेट करण्याची आवश्यकता नाही. त्याच्या पण जे मेहनत आहे, वेळ वाचेल, त्याला पण थोडा सोप जाईल. दुसरा जे आहे की आता बरेच लोक जे आहेत ते आता बाहेर राहतील. तर जे बाहेर राहतील त्यांना मी विनंती करतो, नंबर 1 की आता जे SIR आहे ते 20-22 वर्षांना एकदा होत असतो. तर त्यामध्ये जर शक्य असेल, आपला प्लॅन जर थोडा पुढे मागे करता येईल तर पुढे मागे करून आपण करा. तरीसुद्धा जर अशा झाला की कुठल्या परिस्थितीमध्ये आपण सापडले नाही त्यावेळी, हां ना, आपण कुठे बाहेर गेले असतील,
तर आपला जे फॉर्म आहे ते आपण अनकलेक्टेडमध्ये दाखवू, अनकलेक्टेबलमध्ये. पण प्रारूप यादीमध्ये आपलं नाव येणार नाही. पण जर त्यानंतर आपण येऊन सांगितलं की मी बाहेर गेलो होतो, हे माझे डॉक्युमेंट आहे, तर आपण फायनल मतदार यादी, जे अंतिम मतदार यादी आहे 7 ऑक्टोबरला, त्यामध्ये आपलं नाव 100% येईल. जी. खूप खूप धन्यवाद. तर एकूणच नागपूरसारख्या शहराच्या उदाहरणावरूनच हे दिसून येतं आहे की SIR जी मोहीम आहे, जी 2 दशकानंतर होते आहे, त्याच्यामध्ये कितीतरी अडचणी आहेत आणि आव्हानं आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.